मित्रांनो सावकार ग्रुपचा भोंगाडॉन तो देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि इकडं मिलिंद दादा देखील आलेले आहेत. चला भोंगाडॉन दाखवतो तुम्हाला सरळ. नंबर बघा कसं घेतलेला मिलिंद शेटने, एकदम टॉप मध्ये कसा काम आहे. चला आता मिलिंद शेट पण येतात. दादा बरं आहेस ना? प्रवास वगैरे कसा झाला? आज कसं काय नियोजन? A1 जोडी कसं काय नियोजन केलं 3 फेऱ्याला? पळायला पाहिजे ती गाडी पण, बरोबर आहे. कारण की सुनील शेटची पण इच्छा होती आणि भरपूर आमच्या सगळ्या मंडळीची इच्छा होती. आणि काल संध्याकाळी रात्रीत नियोजन झालं आणि झालं व्यवस्थित सगळं. चला शुभेच्छा देऊ. पुढे बोलू दादाशा. भुंगाडॉन आले, भुंगाडॉनला दाखवतो आता तुम्हाला. मित्रांनो बघा मस्त एकदम मवाची झारा खाली मावट्या पण आल्या नाही. इकडे बघा कशा जाताना जेवून जाऊ ईशान. बाकी इकडे आपला भुंगाडॉन देखील आलेला मैदानामध्ये. कसं बघतोय बघा. सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाडॉन, मिलिंद शेठ पाटील तसेच सुरेंद्र शेठ पाटील यांचा भोंगाडॉन आलेल्या मैदानामध्ये. मित्रांनो आजच्या मैदानामध्ये ना जेलर देखील येणार होता, त्याचे देखील दुःखद निधन झाले. आपल्या व्हिडिओमार्फत किंवा आपल्या चॅनलतर्फे संपूर्ण बैलगाडी सेवाभावी संस्था असू द्या किंवा संपूर्ण गाडा मालक बैलगाडा प्रेमी यांच्याकडनं जेलरला भावपूर्ण श्रद्धांजली. इकडे बघा कसा भोंगाडॉन दात दाखवत आहे. मुंबईमध्ये घाटावर सगळीकडे दंगा करतोय असा आपला मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांना भोंगाडॉन आलेल्या मैदानामध्ये. आणि जसं शुभम दादा काल बोलला की लवकरच भोंगामथुर गाडी पलताना बघायला भेटेल, 100% बघायला भेटेल. मित्रांनो महाराष्ट्राची असू द्या मुंबईची असू द्या, ज्या जोडीने संपूर्ण 2 वर्ष आपण बघतोय की चांगल्या मोठ्या लढती दिल्या आणि सध्या बघतोय एकदम गटून गाडी पलते. अशी भुंगा सॅडॅटची गाडी आपल्याला या मैदानामध्ये पलताना बघायला भेटेल. आणि सगळे नियोजन करते. तिकडे मिलिंद दादा पण आहे. मिलिंद शेठ नमस्कार. दादा कसं काय आजचं नियोजन? आजचं नियोजन आहे व्यवस्थित आहे ना दादा? त्या दिवशी पण 3 फेऱ्याला तुमचं नियोजन म्हणजे सगळ्या गोष्टी पारखून हे करतात. म्हणजे बरेचसे जणांना प्रश्न होता की मिलिंद शेठनी त्या दिवशी जुकार वगैरे कसं काय चेक नाही केलं? त्या आतमधून थोडा कमजोर होता जुकार, ते नंतर कळाला. पण झाली चुकी. पण येणाऱ्या मैदानामध्ये जेव्हा पळायला आपला नंदी निघेल त्यावेळेला 100% सगळ्या गोष्टींचं चेक करूनच देखरेख करूनच करण्यात येईल. दादा आजचं नियोजन वगैरे कसं काय करण्याचं ठरवलं? आजचं नियोजन आपली मुंबईची A1 जोडीच पाळणार आहे. आणि आज आपलं मुंबईचं मैदान नामांकित मैदान आहे, त्याच्यामुळे आपली ही A1 जोडी पळण्याचा डिसिजन घेतला. आणि कालच सुनील शेठ आमची सगळी टीमनी डिसिजन घेऊन आपलं नियोजन केलं. आणि बघूया आता. मला तर वाटतं ऐन मोक्यावरती काहीतरी डिसिजन झालेलं आहे, कारण अगोदर तर पळायचा प्लॅन नव्हता. अगोदर पळायचा प्लॅन नव्हता, कारण की तब्येत भुंगाची पण व्यवस्थित नव्हती, सैराटची पण व्यवस्थित नव्हती. पण असं वाटलं का बैल पळतील आपली, त्याच्यामुळे डिसिजन घेतला. आणि शेवटी आपलं मुंबईचंच मैदान. बघूया आता पुढे. मैदानाकडे बघता काय वाटतंय? मैदानामध्ये गेलो नाही अजून, पण व्हिडिओ वगैरे बघितलं सगळ्या गोष्टीमध्ये. तर मैदान तर चांगला केलं आहे, पण आयोजक चांगले आयोजन करतील असं मला वाटतं. कारण की नामांकित मैदान आहेत, महाराष्ट्रातील नामांकित नंदी इथं पळायला आलेत. त्याच्यामुळे जे आयोजन आहे ते कुठे गाळबोट आपल्याला स्वतः लावून देणार नाही आणि आयोजन सुंदर करतील असं मला वाटतं. भुंगाची तब्येत दादा कशी आहे आता? कारण व्यवस्थित आहे, पळण्यासाठी सज्ज आहे. पायाला थोडा मार लागलाय, पण काय नाही,
बघू आज 3 फेऱ्याचा कसं काय त्याच्यानंतर पुढच्या मैदानाचं पण आपण 100% डिसिजन घेऊ. दादा आज ड्रायव्हर वगैरे कोण बसवणार आपला कुणाल ड्रायव्हरच आहे आणि आपला मुंबईचा साज आहे सगळा. सुट्टी मेकरांपासून सगळे आपले सगळे मुंबईचे ते बरोबर. शेवटी बघू आता. दादा बघा आता बघतो आपली जोडी पलते, या जोडीवरती प्रेम पण तेवढं सगळ्यांचं आहे. म्हणजे बघा कुठेतरी जिद्द सोडायची नाही. या दोन्ही नंदींनी जिद्द नाही सोडली, दोन्ही मालकांनी जिद्द नाही सोडली, एकत्र पुन्हा एकदा त्याच जोशात त्याच जोमान परत गाजवायला सज्ज. बघा एकदा हारून काय कमजोर माणूस होत नाही. त्याच्यामुळे असं वाटलं असेल कारण की पोंगा सैराट आज पराजित झाला म्हणून हे कुठेतरी वेगळे होतील, पण असं काहीच नाही. शेवटी कधी कधी मी मागे पण बोलायचो, मला पण कधीतरी हार आहे म्हणून मी कधीच असं बोललो नाही का मी खूप वर्षानुवर्ष या बैलगाडी क्षेत्रामध्ये गुलाल पात्र ठरेल, असं नाही. प्रत्येक नंदीला हारणंच आहे आणि हार आपल्याला भरपूर काय शिकवते. आज सैराट भुंगा हारला म्हणून सैराट कुठं कमजोर झाला आहे आणि किंवा भुंगा हारला म्हणून भुंगा कुठं कमजोर झाला नाही. ही दोन्ही जिद्दीचे बैल आहेत, त्याच ताकदीने त्याच जोशाने येणाऱ्या काळामध्ये परत तसंच नाव करून राहतील. बरोबर. आणि प्रत्येक मला तर वाटतं हप्त्यातनं दोन मैदान गाजवणार. मी मला स्वतःलाच आवडतं. मी मागे पण बाईटमध्ये भरपूर बोलले का मी कुठं लपून बसणारा माणूस नाही. मला खेळ खेळायला लागतो आणि खेळमध्ये शेवटी एक पराजित होणार आहे आणि एक विजय होणार आहे, म्हणून त्याच्यामुळे खेळ खेळायचा मर्दासारखा खेळत राहायचं. दादा तुमचा स्वभाव मला जाम आवडतं, कारण का बघा आणि प्रत्येक प्रेक्षकाला आवडतं. म्हणजे तुम्ही कमेंट्स रीड करता आणि ज्या ज्या लढती म्हणजे लोकांना पाहिजे ना ते हे करता. प्रत्येक जण विचार करतं का आपला गुलाल कुठेतरी टिकला पाहिजे. तुम्ही तो विचार न करता सुरेंद्र दादा असू द्या, तुम्ही असू द्या, एक चांगली लढत महाराष्ट्राला काहीतरी वेगळं दाखवायचा प्रयत्न करता. हे नंदी जे आहेत आज आपल्या दावणीला जे आलेत ते एक देवाने दिलेली आपली एक देण आहे आणि भरपूर प्रेक्षकांचा त्याच्यावरती आशीर्वाद आहे, बाबांचा आशीर्वाद आहे आमच्या. त्याच्यामुळे ह्या नंदींवरती लोक का प्रेम करतात, कारण की हे नंदी काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज मी 26 ते 27 बिनजोडच्या टॉपच्या शर्ती जितलो. आज जर मी घरामध्ये राहिला, पावसाळा 1 महिन्यामध्ये आला आहे, मी 1 वर्ष बिनजोडचा बादशाह म्हणून पूर्ण महाराष्ट्रात गाजलो असेल, पण त्याला उपयोग नाही. आणखीन लढत केल्या पाहिजेत. अखंड महाराष्ट्र त्या नंदींवरती प्रेम करतो. बरेचसे लोक ती गाडी जमल्यानंतर आज उसाटण्याच्या मैदानामध्ये मला आनंद होतो. मी स्वतः चकित झालो. ज्या वेळेला मी नाव दिलं होतं तर मोजून 100 माणसं पण नसतील त्या मैदानामध्ये, बरोबर. पण जेव्हा गाडीवरती नाव फिरलं आणि जेव्हा बैल निघाले तेव्हा एकदम गचागच तो मैदान भरला. म्हणजे आपण जी नंदी सांभाळतो, ज्या नंदींवरती आपण प्रेम करतो, त्याच्यावरती अखंड महाराष्ट्र पण प्रेम करतो. लोकांना ते आवडतं म्हणून लोक तिथं जमतात. मग त्याच्यामध्ये शेवटी हारजीत ते होत राहते, पण आपल्या नंदीवरती एवढी लोक प्रेम करतात याच्या पलीकडे कुठलंच श्रेय नाही आणि कुठलीच याच्या पलीकडे श्रीमंती नसते मालकासाठी. मित्रांनो, जी काही श्रीमंती मिळवलेली आहे या भुंगा सैराट जोडीने मिळवलेली आहे आणि तसेच त्यांचे दोन्ही मालक संपूर्ण त्यांची टीम म्हणजे मालकच म्हणावं लागतील, यांचं पण प्रेम आहे. म्हणजे ते पण कुठं कुठं त्यांचं पण या नंदींना काहीतरी हातभार आहे. चला शुभेच्छा देऊया आजच्या या मैदानासाठी मिलिंद शेटला तसेच भुंगाडॉन सैराट या जोडीला. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.